आपण एक नवीन उपक्रम हाती घेतोय तुमच्या जडणघडणीसाठी, तुमच्या संस्कारासाठी, की तुम्ही जीवन जगताना कसं जगलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे। मग आपल्याला नेहमी कसं होतं की आपल्याला जसं सकाळी आल्यावर पण आपला विषय झाला की आपल्याला आपलं दुःख फार मोठं वाटतं, आपल्याला आपला त्रास खूप मोठा वाटतो, पण जेव्हा आपण आपल्या बरोबर आपल्या इतरांचं आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला जाणवतं की आपलं दुःख कसं कमी आहे, आपलं कष्ट आपल्याला किती कमी करावे लागतात, आपला होणारा त्रास हा किती कमी आहे हे तेव्हा आपल्याला जाणवतं। मग अशा वेळेला जे मनामध्ये उलटसुलट विचार येतात त्यावेळेस नेमकं काय केलं पाहिजे, ते विचार कसे थांबवले पाहिजे, मग तुमच्यावर योग्य संस्कार होण्यासाठी नेमकं काय करावं, त्यासाठी आपण आजपासून हे श्यामची आई या कथांचं आपण वाचन घेणार आहोत। आणि ह्या कथा श्याम नेमका म्हणजे कोण होता, त्याचं आयुष्य कसं होतं, त्याच्या जीवनामध्ये कशा यातना होत्या, किती कष्ट होतं आणि त्या परिस्थितीत श्याम कसा घडला, म्हणजे तुमच्या माझ्यासाठी एक आदर्श जीवन जगण्यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे श्याम। हा लहानपणीचा श्याम एवढा त्रास सहन करूनही ते साने गुरुजी कसे झाले, सर्वांचे लाडके प्रिय असे साने गुरुजी कसे झाले, ही कथा आपण हा प्रवास सगळा आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत, अभ्यासणार आहोत आणि समजून घेणार आहोत। मग आजपासून आपण या कथेला सुरुवात करूया, या उपक्रमाला सुरुवात करूया। हे आहे श्यामची आई। मग याच्यामध्ये आपण आता प्रारंभापासून सुरुवात करूया, म्हणजे ज्या ह्या 42 रात्री श्यामने सांगितलेल्या आहेत त्या 42 रात्री कशा आहेत, त्या कशा घडल्या हे सांगण्याची सुरुवात कशी झाली, तो म्हणजे प्रारंभ। मग मी तुम्हाला वाचून दाखवेल, सगळ्यांनी छान लक्षपूर्वक ऐकायचं, कारण मी तुम्हाला तिथलं विचारणार आहे आणि मध्ये मध्ये समजूनही सांगेल तुम्हाला यातली भाषा नाही समजली तर, ठीक आहे। मग आपण सुरुवात करत आहोत प्रारंभासाठी। प्रारंभ। पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आई बापांवर अवलंबून असतो, त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आई बापांवर अवलंबून असते, त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो। पाळण्यात असतानाच, आईच्या अंगाखांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते। मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करीत नाही। हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत। रानावनातील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही। समुद्राच्या पोटात अशी गोल बंद व पाणीदार मोती असतील की ज्यांची जगास वार्ता नाही। पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील, परंतु मानव जातीस त्याचे अद्याप दर्शन नाही। वर अनंत आकाशात जसे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत। मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही। मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे। मोठा होत जाण्याची प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करीतात। आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय। मायबापच कळत वा नकळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात। या परिच्छेदाचा अर्थाने काय सांगितलाय की आपले आईवडील आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असतात, की आपण जो काही मोठं होत असेल किंवा तर त्याच्यामध्ये पाठीमागे आपल्या आईबापांचं कष्ट असतं, त्यांचं प्रेम असतं, त्यांचा विश्वास असतो। म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ अशी कोणती व्यक्ती असेल आणि ती कोण घडवत असेल तर आपले ते आई वडील असतात। मनुष्य जन्मतो त्याच्या पूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते। आईच्या पोटात गर्भरूपाने जीव येतो त्याच्यापूर्वी त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते। गर्भधारणेपूर्वीच आई बापांनी आपल्या जीवनात जे विचार केले असतील, त्या भावना हृदयात खेळवले असतील, जी कर्मे केली असतील त्या सर्वांतून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात। जगात फक्त आईबापच शिकवतात असे नाही, आजूबाजूचे सारे जग, सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवित असते। परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे
हे आईबापच शिकवतात. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला, आईशी एकरूप होऊन जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईच्या सानिध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो, आईजवळ रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो, खिदळतो, झोपतो, झोपी जातो. आईजवळ त्याची उर्वस सुरू होते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच. त्यांनी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आईचं महत्त्व सांगितलंय. आपल्या आयुष्यामध्ये आई नसेल तर आपल्या जगण्याला जीवनाला अर्थ राहत नाही. कारण जे काही सगळं घडतं, जे काही सगळं चाललं आहे ते फक्त आईमुळेच चाललेलं आहे. आणि त्या आईला आपण जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. त्या आईचा आपण आदर केला पाहिजे, आईवरती प्रेम केलं पाहिजे. कारण सगळं काही आपल्यासाठी कष्ट करत असते, आईच करत असते. तुम्ही शाळेत येता, तुम्हाला सगळं ड्रेस व्यवस्थित देणं, खायला प्यायला देणं, नाश्ता देणं, तुमचा अभ्यास घेणं, तुमची सगळी जबाबदारी कोण घेतं? आईच घेत असते. म्हणून आपल्यासाठी जी एवढं रात्रंदिवस कष्ट करते, आपल्याला ताप आला तर आई रात्रभर झोपत नाही. एक वेळ गोळ्या औषध घ्यायचं आपण विसरून जातो, आपण रडतो, कंटाळा करतो, नाही खायचं म्हणतो, पण तरी आई आपल्याला देते. का? आपण लवकर बरं व्हावं, आपलं आरोग्य चांगलं व्हावं, आपलं शिक्षण चांगलं मिळावं, यासाठी ती किती झटत असते, ती किती कष्ट घेत असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या आईचं स्थान अनमोल असं आहे, ते दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. म्हणून तिचा आदर केला पाहिजे. ती जे सांगेल ते नेहमी ऐकलं पाहिजे. कारण आपलं हित व्हावं हे फक्त आपल्या आईलाच वाटत असतं. म्हणून आई जे सांगेल, जे तो ऐकतो, तो आयुष्यामध्ये नेहमी यशस्वी होतो. जो आईने सांगितलेलं ऐकत नाही बाळांनो, तो आयुष्यामध्ये कधीही यशस्वी होत नाही. एक वेळ तुम्हाला भगवंताने आशीर्वाद नाही दिला तरी चालेल, त्यांनी नाकारलं तरी चालेल, तरी तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्या कष्टाने, तुमच्या प्रयत्नांनी यशस्वी व्हाल. पण जर तुमच्या पाठीमागे, तुमच्या मस्तकावर आईचा आशीर्वाद नसेल तर तुम्ही जीवनामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही किती मोठे झालात, तुम्हाला किती यश मिळालं तरी आपल्या आईचा आदर करायचा कधीही विसरायचं नाही, तिला प्रेम द्यायला कधीही विसरायचं नाही. आणि ती जे सांगेल त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि आपलं जीवन घडत जायचं. पुढे आई देह देते व मनही देते, जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलावर जे परिणाम होतात ते दुर्दम असतात. लहानपणी मुलाचे मन रिकामे असते. भिकाऱ्याला 4 दिवसांच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याचप्रमाणे बालकाचे रिकामे मन जे आजूबाजूला असेल त्याची निवड न करता आदाशासारखे भराभर त्याचा संग्रह करीत असते. अगदी लहान 2-4 महिन्यांच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर आजूबाजूला हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो, असे बायका म्हणतात. याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असतं. मातीसारखे, मेणासारखे ते असते, द्यावा तो आकार त्याला मिळेल. म्हणून तुम्हाला आता हे सांगण्याचं, ही कथा सांगण्यास सुरुवात करण्याचा उद्देश तोच आहे की लहानपणी आपल्या मनावर जो संस्कार होतो, लहानपणी आपल्या मनाला जे वळण लागतं तेच आयुष्याच्या शेवटपर्यंत राहतं. त्याच्यामध्ये नंतर बदल होत नाही. जरी जाणीवपूर्वक केला तरी तो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. पण आता जर आपण आपल्या मनाला वळण लावलं, सर्वांशी प्रेमाने बोलायला लागलो, सर्वांशी प्रेमाने वागायला लागलो तर आपण आयुष्यभर तसं वागू. म्हणून तुम्ही चांगलं घडावं, तुमच्याकडे चांगले विचार असावे, तुमच्याकडे चांगले संस्कार असावे आणि या जगाच्या बाजारामध्ये ह्या संस्कारमय विचारांनी तुम्ही उठून दिसावं, त्यासाठीचा हा खटाटोप आहे बाळांनो. आई तेलकट खाल्ले तर मुलाला खोकला होईल, आईने उसाचा रस, आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल. त्याप्रमाणे आईने मुलादेखत आदळआपट केली, भांडण तंटण केले तर मुलाच्या मनास खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचे बोलणे, चालणे, हसणे, सवरणे, मुलांच्या आसमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे, बुद्धीचे, हृदयाचे दूध होय.
मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मस्तराने लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल. आता त्यांनी काय सांगितलंय की आता जे समाजामध्ये चित्र दिसत आहे, आता समाजामध्ये जे घटक आहे की जे ज्या प्रकारे आई असायला हवी, कारण जशी आई असेल तसं मूल असतं, जशी आई विचाराने वागत असेल तसंच ते मूल विचाराने वागत असतं. त्यामुळे समाजामध्ये जे काही थोडी असतात, हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या स्त्रिया असतात की ज्यांना अजूनही आपण चांगलं वागावं असं कळत नाही, त्यांच्याविषयी त्यांनी मत मांडले की आईचं जर वागणं चुकीचं असेल तर मूल कसं काय चांगलं होईल, बरोबर आहे की नाही. म्हणून आईचं वागणं नीट असलं पाहिजे, तिचं हसणं, तिचं वावरणं, तिचं जगणं, तिने इतरांना प्रेम देणं, हे जर सगळं असेल तर मुलाला काय आहे, अमृत दिल्यासारखं आहे. म्हणून त्यांनी आताच्या या समाजातील काही ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे ते सांगतात, अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर, पित्यावर, आप्तेष्टावर, सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे. मुलाच्या समीप फार जपून वागावे, वातावरण स्वच्छ राखावे, सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो त्यांच्या किरणाने कमळे फुलतात, ही गोष्ट खरी. आई बापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात, हे खरे. सूर्यचंद्राच्या किरणाप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आई बापांची कृत्ये स्वच्छ, सतेज व तमोहीन अशी असतील तर मुलांची मने कमळाप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय व पवित्र अशी फुलतील, नाहीतर ती किडींनी खाल्लेली, रोगट, फिकट, रंगहीन व पावित्र्यहीन अशी होतील. बऱ्याचदा हे तुमच्यासाठी नाही, हे आई वडिलांसाठी आहे. बऱ्याचदा आई वडिलांना असं वाटतं हे कुठं काय तेव्हा माझ्या मुलामध्ये काय बदल दिसतच नाही, मी त्याला रोज सकाळ संध्याकाळ सांगते कसं वागायचं, कसं बोलायचं, काय करायचं, पण माझ्या मुलामध्ये काही फरक दिसतच नाही, त्याला काही कळतच नाही. पण त्यांनी उदाहरण या ठिकाणी दिलंय की सूर्याची जी किरणं आहेत, सूर्याच्या किरणांना, सूर्याला माहित नाही की आपल्या किरणांमुळे कमळ हे गटारामध्ये सुद्धा किती स्वच्छ आणि सुंदर उमलतं. जसं आई वडिलांनी सुद्धा आपलं कर्तव्य आहे ती करीत राहावं, आपली जबाबदारी आहे ती आनंदाने पूर्ण करीत राहावी, कारण कळत न कळत ही मुलं घडत असतात, ह्या मुलांच्यावर संस्कार होत असतात. पुढे त्यांनी सांगितलं की जशी आई असेल ना, आई प्रेमळ असेल मुलं प्रेमळ होतात, आई रागीट असेल मुलंही रागीट होतात. मग आईने ठरवायचं मी कसं वागलं पाहिजे. माझं मूल, आईला वाटतं माझं मूल छान वागलं पाहिजे, प्रेमाने वागलं पाहिजे, माझ्या मुलाने माझा आदर केला पाहिजे, पण त्याच वेळेस आई कधी कधी हे विसरून जाते, मी जर मला ओरडत असेल, सतत रागवत असेल, हा ओरडलं पाहिजे, रागवलं पाहिजे, पण कधी जर मुलाकडून कळत न कळत काही चुका घडत असतील तर, कारण तुम्ही अजून लहान आहात, आपण नेमकं काय करायचं, कसं करायचं हे चांगलं वाईट तुमची तुम्हाला कळत नाही, त्यावेळेस तुम्हाला काही शब्द रागाचे, काही शब्द प्रेमाचे, ज्या भाषेत तुम्हाला कळत त्या भाषेत सांगणं गरजेचं असतं. पण विनाकारण कारण नसताना जर आदळआपट होत असेल, कारण नसताना जर रागवणं ओरडणं होत असेल तर मात्र ते चुकीचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे ते सांगतात, मुलांचे जीवन बिघडवणे यासारखे पाप नाही, स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही. मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. वशिष्ठ ऋषी वेदामध्ये वरुण देवाला म्हणतात, हे वरुण देवा, माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळी जबाबदार धर. त्या ठिकाणी दृष्टांत दिलेला आहे, उदाहरण सांगितले वशिष्ठ ऋषींनी, जे रामाचे गुरु आहेत ते असं सांगतात की ते वरुण देवाला म्हणतात की वरुण देव म्हणजे हे वरुण देवा, माझ्या हातून जर काही चुकीचं घडलं असेल तर माझं जे काही चुकीचं आहे त्यासाठी जबाबदार माझे वरिष्ठ जे कोणी आई वडील जे पालन पोषण करणार आहेत त्यांना धर. कारण मूल चुकीचं तेव्हाच वागतं जेव्हा ते चुकीचं वागताना कोणाला तरी पाहतं, घरात असेल, घराच्या बाहेर असेल, शाळेत असेल. त्याच्यामुळं त्यांनी आता हे जे सगळं चाललेलं आहे ते तुमच्या आई वडिलांसाठी आहे. पुढे ते म्हणतात, अस्ति जाजान कनीय सुपारे, कनिष्ठांच्या जवळ ज्येष्ठ असतो, या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे. आई बापांनी, शेजाऱ्यांनी, गुरुजींनी सर्वांनी लहान मुलास विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या जवळ वागावे. आता पुढे सुरुवात झाली. श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. आता बघा, हा जो श्यामची कथा आहे ती आता सुरुवात झालेली आहे.
कधी कधी 4 अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारे, परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपल्याला जीवनातील नाना विविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असत. आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस, पण स्वतःचे मात्र का रे काहीच सांगत नाहीस, असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणायचे. आता हे श्याम लहानपणी आश्रमामध्ये शिकायला होता. आश्रमामध्ये असताना सगळे मुलं त्या ठिकाणी आश्रमात असताना कोणी सांगायचं माझी आई अशी आहे, माझी आई तशी आहे, माझे वडील अशी आहे, हे सगळं सांगत असताना श्याम सगळ्यांचं ऐकून घ्यायचा. पण त्यांना आपली कथा कधीच सांगितली नाही, आपल्या वेदना त्यांनी कधीच सांगितल्या नाही. त्यावेळेस तिचे मित्र पुष्कळ वेळा म्हणायचे, तू सगळ्यांचं आमचं ऐकतो रे, तुझं का सांगत नाही. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजाने म्हणाला, माझ्या स्वतःच्या पूर्व जीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते. कारण गत आयुष्यातील चांगल्याबरोबर वाईटही आठवते, पुण्याबरोबर पापही आठवते. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडून टाकीत आहे. मी पिशाचे पुन्हा वर उठून माझ्या मानमुठीस बसू नये म्हणून माझी धडपड आहे. जीवन निर्दोष व निर्मळ व्हावे ही माझी तळमळ, हेच माझं ध्येय, हेच माझे स्वप्न. कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता. केव्हा होईल जीवन माझे निर्मळ, ताऱ्यापरी हुरहुर हीच एक अंतरी. साने गुरुजी श्याम काय म्हणायचा, केव्हा होईल जीवन माझे निर्मळ ताऱ्यापरी हुरहुर हीच एक अंतरी. तो मित्रांना सांगायचा, अरे माझ्या जीवनामध्ये चांगल्या बरोबर वाईटही खूप आठवणी आहेत, माझ्या पुण्याबरोबर पापाच्याही खूप आठवणी आहेत. माझ्याकडून खूप साऱ्या चुका झालेल्या आहेत आणि त्या चुका मला आता आठवायच्या नाहीयेत. परंतु आम्हाला तुझ्या चांगल्या गोष्टी सांग. चांगल्या गोष्टींचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो, असे तुम्हीच नेहमी म्हणता. लहान गोविंदा म्हणाला. त्यातले आता पात्र आहे गोविंदा. तो गोविंदा काय म्हणतो, ठीक आहे ना, तुम्हाला वाईट आठवतं ना, आम्हाला वाईट नका सांगू, आम्हाला फक्त चांगलं सांगा, असं म्हटलं जातं. चांगलं सांगता 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 माणूस कधी चांगला होऊन जातो ना, की माणसाला सुद्धा कळत नाही, असं गोविंदा म्हणतो. परंतु आपण चांगलेच आठवले, ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत, असा अहंकारही जळावयाचा भिका म्हणाला. आता ही सगळी मुलं श्याम बरोबर आहेत. श्याम होतं गोविंदा, पण गोविंदावर भिका काय म्हणाला, नेहमी चांगलं जर आपण सांगायला लागलो तर असं वाटून जाईल ना मी किती चांगला आहे, माझ्यापेक्षा चांगलं कोणीच नाही आणि आपल्यामध्ये अहंकार येईल, असं भिकाचं म्हणणं होतं. श्याम गंभीर होऊन म्हणाला, मनुष्याला स्वतःचे अधपतन सांगावया जशी लाज वाटते, त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत हे सांगावयाची लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो, अशी देवाला माझी प्रार्थना असते. किती नम्रता आहे श्यामजवळ. ही नम्रता तुम्हाला आणि मला सुद्धा आपल्या जीवनामध्ये बाळगायची आहे. आपण एवढं नम्र असतं म्हणजे त्याच्या मित्रांबरोबर तो एवढा नम्र आहे, तर विचार करा बाळांनो, त्याच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तीबरोबर तो किती नम्र असेल, किती आदराने तो वागत असेल. नारायण जरा हसत म्हणाला, मी निरहंकारी आहे, याचाच एखाद्या वेळेस अहंकार व्हावयाचा. मी आत्मप्रौढी सांगत नाही, असे म्हणण्यातच आत्मप्रौढी होऊन जावयाची. नारायणचं म्हणणं बरोबर आहे की मी निरहंकारी आहे, माझ्याकडे कोणताच अहंकार नाही, असं बऱ्याचदा आपल्याला वाटतं. मग तोही एक प्रकारचा अहंकारच आहे आणि तो अहंकार, ती आत्मप्रौढी आपल्याला ह्या वयात येता कामा नये. श्याम म्हणाला, या जगात जपावे तेवढे थोडेच. खूप मौल्यवान ओळ आहे ही. या जगात जपावे तेवढे थोडेच. तुम्ही काही जपा, माणसं जपा, तुमचे मित्र जपा, आई वडिलांना जपा. जेवढं जपत जाल बाळांनो, तेवढं तुम्हाला अजून जपावं असं वाटणार आहे आणि जेवढं आपण जपू तेवढं आपल्याला ते थोडंच वाटणार आहे. ते तुमच्या अंतःकरणात प्रेम असेल तर. ज्याच्या अंतःकरणात प्रेम नसेल, आदर नसेल, त्याला असं वाटणार नाही. ठाई ठाई मोहक मोह आहेत, कोसळावयास कडे आहेत, शक्य तेवर जपावे, यत्न करावे. यत्न म्हणजे प्रयत्न.
प्रामाणिकपणे झटावे. हा श्यामचं सांगणं लक्षात ठेवा. प्रामाणिकपणे झटावे, आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते, सदैव सावध राहिले पाहिजे. अहंकाराचे रूप म्हणजे काय की अहंकार खूप सूक्ष्म पावलांनी येतो. तो दिसतही नाही, कळतही नाही, आलेला जाणवतही नाही. आपल्याला लगेच येतं, हे आई तुला काय कळतं, बघ मला येतं सगळं, तुला येतं का, तुला वाचायला तरी येतं का, बघ मला कसं वाचायला येतं, बघ माझे कसे पाडेपाठ आहेत, तुझे आहेत का पाडेपाठ, बघ मला कसं येतं. म्हणजे हा झाला अहंकार. आणि तो कधी आपल्याकडे आला ना बाळांनो, हे आपल्याला कळत सुद्धा नाही. आपण लगेच म्हणता की नाही, सांगा बरं खरं, आपण म्हणतो तुला काय कळतं ग, तुला काय समजतं, माझ्या शाळेत मला असं सांगितलंय, असं बोलतो की नाही. ज्या आईनं आपल्याला जन्म दिला, ज्या आईनं आपल्याला घडवलं, ज्या समाजात जे काय चाललंय ते समजण्याची योग्यता आपल्यामध्ये आपल्या आईने निर्माण केली, त्या आईला काही कळत नसेल का, तिला काय समजत नसेल का. आपल्याला असं वाटतं आपल्या आई अडाणी, आपल्याला काही येत नाही. अहो जगातलं सगळ्यात उत्तम ज्ञान आपल्या आईकडे असतं, फक्त आपल्याला ते कळत नाही. आपण तिला उलट उत्तर देतो, तिचा अनादर करतो, तिला आपण समजून घेत नाही. श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, आपण का एकमेकांस परके आहोत, तू व आम्ही अद्यापही एकरूप नाही का झालो. आपल्या आश्रमात आता खाजगी असे काही एक नाही, आपण सारे एक, जे आहे ते सर्वांच्याच मालकीचे. तू आपली अनुभव संपत्ती का बरे चोरून ठेवतोस. तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करावयाचा नाही, आम्हाला सांगण्यात कसली आली प्रौढी, कसला आहे गर्व. तुझ्या जीवनात जी माधुरी, ही सरलता, ही कोमलता, हे प्रेम, हे गोड हसणे, ही सेवावृत्ती, ही निरंकारिता, कोणतेही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती, हे सारे कोठून आले हे सांग. तुमच्याही जीवनामध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. त्या मी तुम्हाला परत सांगते, कुठल्या गोष्टी आल्या पाहिजेत की ही सरलता म्हणजे साधं सरळ जीवन जगणं, ही कोमलता, हे प्रेम, गोड हसणे, सेवावृत्ती, प्रत्येकाची सेवा करण्याचा भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. निरंकारिता, अहंकार कशाचा धरू नये, कोणतेही काम करण्यास कधी लाज वाटू नये आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टी श्यामकडे कुठून आल्या हे सांगण्याची विनवणी राम करत आहे. आम्ही आजाऱ्यांची शुश्रूषा करतो, तूही करतोस, परंतु तू आजाऱ्यांची आई होतोस, आम्हाला का होता येत नाही. राम म्हणतो की जेव्हा आपल्याकडे कोणी आजारी असेल ना, त्यावेळेस आम्ही सेवा करतो, तूही सेवा करतो, पण त्यावेळेस तू त्यांची आई होतो, आम्हाला मात्र आई होता येत नाही. असं का बरं. तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपलासा करतोस, परंतु त्याच्याजवळ 4-4 तास बसून बोलूनही त्याचे मन आम्हाला ओढून का घेता येत नाही. सांग, ही जादू कोठून पैदा केलीस. सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला, ही कस्तुरी कोणी ओतली. श्याम, वऱ्हाडातील एक दंतकथा तुला माहीत आहे का. एकदा वऱ्हाडात एक श्रीमंत व्यापाऱ्यांचे टोळे जंग घर बांधले जात होते. त्यावेळेस एक नेपाळी कस्तुरी विक्या तेथे कस्तुरी विकावयास आला. श्रीमंत व्यापाऱ्याने त्या कस्तुरी विक्यास भाव विचारला. तो कस्तुरी विक्या तिरस्काराने म्हणाला, तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी, पुण्याला जाऊन काही खपली तर पाहायचे. त्या श्रीमंत व्यापाऱ्यास राग आला. तो म्हणाला, तुझी सारी कस्तुरी मोज त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो. कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे उत्तरेत जाऊन सांगतो. त्या व्यापाऱ्याने सारी कस्तुरी खरीद केली व गाऱ्यात मिसळून दिली. वऱ्हाडातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तुरीचा वास येतो असे सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे तिथे कस्तुरी ओतली. आमच्या जीवनाला ना वास, ना रूप, ना गंध. तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला, हा रंग कोणी दिला सांग. त्यांनी उदाहरण दिलं की कस्तुरी म्हणजे तुम्हाला माहित नाही, तुम्ही लहान आहात बाळांनो, की कस्तुरी फार मौल्यांचा वास सुगंध फार असतो. ही एक परिकथा आहे, एका दंतकथा आहे, ती एक अशी सांगितलेली असते. पण ते असं उदाहरण दिले की एक व्यापाऱ्याने काय केलं की ती विकण्यास आणली. त्यावेळेला त्या श्रीमंत व्यापाऱ्याने काय केलं, ती कस्तुरी मातीमध्ये मिसळली. एवढी अनमोल वस्तूने मातीमध्ये मिसळली आणि त्याच्या भिंती उभ्या केल्या. सुगंध अजूनही दरवळतो. असं दंतकथा आहे. त्याचप्रमाणे त्याचे मित्र श्यामला विचारतात, श्याम, ह्या तुझ्या जीवनामध्ये एवढा रूप, एवढा गंध कुठून आला,
आमच्या जीवनामध्ये रूप नाही, रंग नाही, गंध नाही, आकार नाही, हे तुझ्याकडे कसं आलं हे मात्र तू आम्हाला सांग. श्यामच्याने आता राहावेना. तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला, माझ्या आईचे हे देणे आहे. हे कोणाचं देणं आहे? आईचं देणं आहे. गड्यांनो, माझ्यात जे काही चांगलं आहे ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू. तिने मला काय काय तरी दिले. तिने मला काय दिले नाही, सारे काही दिले. प्रेमळपणे बघावयास, प्रेमळपणे बोलावयास तिने शिकवले. मनुष्यावर नव्हे तर गाई गुरांवर, फुलापाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करावयास तिने शिकवले. आता श्याम आईची महती सांगण्यास सुरुवात केली श्यामनं. श्याम सांगतो, माझ्याकडे तुम्हाला जे काही चांगलं दिसतंय ना ते माझ्या आईचं आहे, माझ्या आईचं देणं आहे. तिने फक्त मला माणसावर प्रेम करायला नाही शिकवलं, तिने मला पशु पक्ष्यांवर, प्राण्यांवर, झाडामाडांवर, वेलींवर सगळ्यांवर प्रेम करण्यास माझ्या आईने मला शिकवलं. म्हणून आपल्या जीवनामध्ये आईचं स्थान किती मोलाचं आहे आणि किती महत्वाचं आहे बाळांनो. अत्यंत कष्ट होत असूनही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे हे मला तिने शिकवले. कोंड्याचा मांडा करून कसा खावा व दारिद्र्यातही सत्व न गमविता कसे राहावे तिनेच मला शिकवले. आईने जे शिकवले त्याचा पराधंशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही. अजून माझ्या मनोभिबीत बीज फुगत आहे. त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल तो येवो. माझ्या आईने जीवनात अत्तर ओतले, मी मनात म्हणत असतो. श्याम सांगतात, माझ्या जीवनामध्ये जो काही तुम्हाला सुगंध दरवळताना दिसतोय ना, जो काही तुम्हाला माझ्यातला जो आईपणा दिसतोय ना, तो माझ्या आईनं दिलेला आहे. ते अत्तरूपी सुगंध माझ्या आईनंच माझ्यामध्ये ओतलेला आहे. मंद तरंगी करुणी निवास सुवास देई मम जीवनास. मंद तरंगी करुणी निवास सुवास देई मम जीवनास. तीच वास देणारी, तीच रंग देणारी मी खरोखर कोणी नाही. सारे तिचे त्या थोर माऊलीचे, सारी माझी आई आई आणि आई. असे म्हणता म्हणता श्यामला घरीवरून आले. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्याचे ओठ, त्याचे हात, हातांची बोटे थरथरू लागली. थोडा वेळ सारे शांत होते. ताऱ्यांची थोर शांती तेथे पसरली होती. नंतर भावनापूर थोडा ओसरला व श्याम म्हणाला, गड्यांनो, माझे असे काही सांगण्यासारखे नाही, परंतु माझी आई कशी होती हे मी तुम्हाला सांगेन. आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन. आईच्या आठवतील त्या त्या गोष्टी सांगेन. तिच्या स्मृती आळवीन. रोज रात्री एक एक प्रसंग मी सांगत जाईन. चालेल का? आता श्याम म्हणाला की बा किती नम्र आहे पा श्याम, किती आदर आहे श्यामला. श्याम म्हणतो, अरे बा मित्रांनो, माझ्या आयुष्यात सांगण्यासारखं काही नाही रे असं, पण माझ्या आईचं सांगण्यासारखं खूप आहे. किती सांगावं तेवढं कमीच आहे. मी माझ्या आईविषयी तुम्हाला सांगेन की कशी आहे. मग रोज रात्री मी एक एक प्रसंग सांगेन. तुम्हाला चालेल का? हो चालेल, सारे म्हणाले. राम म्हणाला, देवाला मागितला एक डोळा आणि देवाने दिले दोन. गोविंदा म्हणाला, रोजच सुधारस प्यावयास मिळणार, रोजच पावन गंगेत डुंबावयास मिळणार. म्हणजे पहा, आता श्यामची आई कशी होती आता हे रोज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. राम रोज रात्री एक प्रसंग सांगणार आहे. त्यातून श्यामचं जीवन कसं घडलं हे पण आपणही देखील रोजच्या दिवशी रोज एक रात्रीचा आपण प्रसंग तुम्हाला सांगणार आहोत. मग हा श्याम कसा घडला आणि श्यामच्या जीवनाची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला सगळ्यांना पाहायला ऐकायला नक्की आवडेल. मग आपणही आजचा रोजचा एक प्रसंग घेऊया. ती गोष्ट सांगण्यात, या रात्रीचा प्रसंग सांगण्यास कशी सुरुवात झाली हा प्रारंभ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. उद्या आपण रात्र पहिली हा जो प्रसंग आहे तो आपण उद्याच्या भागामध्ये ऐकूया. ठीक आहे, आज आपण प्रारंभ याच ठिकाणी थांबूया.